जर तुमचे डोळे चांगले असतील ना तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडतान, पण जर तुमची जीभच गोड असेल ना तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडणार आहे. कारण नात्यांची सुंदरता ही एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात असते. कारण एकही दोष नसलेला माणूस आतापर्यंत तरी शोधण्यात आलेला नाहीये. त्यामुळे एकही दोष नसलेला माणूस जर आपण शोधत बसलो ना तर आयुष्यभर आपल्याला एकटंच राहावं लागेल. त्यामुळे काही चुका आपण पाठीमागं टाकून द्यायच्या असतात आणि पुढे चालत राहावं लागतं, तरच आयुष्य सोपं होऊन जातं. तर आपल्या नवरा बायकोचं नातं पण उदाहरणार्थ इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला भरपूर चुका विसराव्या लागतात किंवा त्यांचा त्याग करावा लागतो, तरच आपण सुखाचा संसार करू शकतो. कारण नवरा बायकोमध्ये पण थोडीफार का होईना तू तुम्ही मी चालूच राहते बरं का. कारण दोन भांडे एकत्र आले ना ते थोडंफार का होईना आवाज करतातच. तसंच आहे नवरा बायकोचं, थोडंफार काही झालं ना आपण ते इग्नोर करायचं आणि पुढं चालत राहायचं, तरच सुखाचा संसार होऊ शकतो. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली होती. आणि ताईंनो, मला आज एक सांगायला खूप आनंद होतोय. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आशीर्वादामुळं आपली यूट्यूब फॅमिली आज 90K कंप्लीट झालेत आणि इथून पुढं पण तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हमेशा असंच असू द्या. तर हा व्हिडिओ आहे परवा दिवशीचा म्हणजे मंगळवारचा. तर मंगळवारी होती अंगारकी संकष्टी चतुर्थी. त्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट केला होता, पण आमच्या घरी जरा काम चालू आहे ना टेरेसवरती, तर त्यामुळे ना व्हिडिओ एडिटिंग करायला किंवा व्हॉइसिंग करायला वेळच नाही मिळाला. कारण व्हॉइसिंग करायला लागले ना तो सारखा खरखर खरखर आवाज येतो व्हिडिओमध्ये, त्यामुळे ते बरं नाही वाटत. त्यामुळे मी थांबले होते, पण ते काम काही अजून झालंच नाही. म्हणलं व्हिडिओ टाकल्याशिवाय काही जमणार नाही, कारण बऱ्याचशा ताई मावशी मैत्रिणी माझ्या व्हिडिओची वाट पाहत असतात आणि 2 दिवस झाले व्हिडिओच नाही टाकलेला. म्हणलं आज आता काही हो, मी थोडं थोडं थांबून का होईना व्हॉइसिंग करते आणि व्हिडिओ टाकून देते. तर टेरेसवरती आपण स्टोरूम बनवलंय ना, हे पाहे. तर त्याच्यामध्ये सगळं घरातलं आडगळीचं सामान, स्टोरूमचं एक्स्ट्राचं जे सामान आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकलंय आणि खालचं घर आपलं एकदम व्यवस्थित मोकळं झालंय आता. तर खालच्या घराची क्लिनिंग पण चालू आहे, आता सण सुद्धा आलाय ना त्यामुळं, आणि एकदम व्यवस्थित करायचं काम चालू आहे घराचं. आणि आता टेरेसवरती दुसरं काम चालू केलंय आम्ही. तर ते भैया बोलले की मला इतक्या टाईम नाही करायला, त्यामुळे आम्ही 10-15 दिवस थांबलो होतो आणि ते भैया बोलले आता मी तुम्हाला बनवून देतो. तर बऱ्याचशा ताई बोलले होते की छाया तू एक चोपळा किंवा झुला बनवून घे. तर फौजी साहेब म्हणले आपण टेरेसवरतीच आता चोपळा बनवून घेऊ. तर ग्रीन नेट टाकण्यासाठी आपण जे कॉपी केलेली आहे ना, तर तसंच आपल्याला हाट बनवायचं आहे आणि त्या हाटमध्ये आता आपल्याला चोपळा बनवायचा आहे ना आपल्याला, तर त्याचंच काम चालू आहे. तर ते चोपळा कसा बनवायचा आहे ना ते तर मी तुमच्याशी शेअर करतच राहणार आहे. हे पहा आवाज येते वरती टेरेसवरून. तर हे पहा फौजी साहेब आता ते लोखंड वरती घेत होते. परवा दिवशी मंगळवारीच हे सामान आणलं होतं सगळं चोपळ्याचं, वरती घेतलं होतं आणि त्याला कलर दिला सकाळी आणि संध्याकाळी लगेच काम चालू केलं होतं. हा का अयो आला ए तिकडे नळी फुटन इकडं. हे पाईप थोडे वेगळेच आहे ना, झुला बनवायचं त्याच्यामुळे जाड आहेत का, है ना? लई हेवी मटेरियल हे बघ आहे ना सनीसेट, लई हेवी मटेरियल आणलं होतं मी. काय नुसती चक्कर झाली झाडांकडून, तरी लगेच गवत काढायला लागत. आता हे झुल्याचे जे रॉड आहेत ना मोठाले अँगल, ते टेरेसवरती घेतलेत आणि ते भैया लगेच आता त्या अँगलला कलर देत होते आणि कलर देऊन मग संध्याकाळी लगेच काम चालू करणार होते. कारण असं काही काम करायचं म्हणलं ना फौजी साहेबांना सुट्टीच काढावं लागते 2-3 दिवसाची, नाहीतर मग त्यांना सुट्टीच नसती मध्ये. त्यामुळे त्यांनी सुट्टी काढली होती 2-3 दिवसाची ना, ते म्हणले लगेच करून घेतो काम. आता हे पहा कॉईन प्लांट आहे ना, याच्यात अगदी थोडंसं लावलंय बरं कमी. हे पहा हे आता महिन्याभरात 15 दिवस म्हणजे 20-25 दिवसातच असं सगळं गच्च भरून जाईल. तर हे पहा दिवसभर असं झाकळून आलंय आणि सारखा पाऊस चालू आहे आज. सारखा पाऊस चालू आहे. तर त्या भैयांनी आणि फौजी साहेबांनी चोपळ्याचं लोखंड आहे ना सगळं टेरेसवरती घेतलं
त्या भैयांनी त्या लोखंडाला कलर दिला आणि थोडं सुकत कुठं नाही तर लगेच पाऊस चालू झाला. तर ते भैया गेले. मग म्हणले जसा पाऊस उघडन ना तसं येतो म्हणले मी आणि काम चालू करतो. तर ते गेले. मग दुपारी आम्ही थोडासा आराम केला आणि सकाळी मी रोजची देवपूजा केली होती, पण गणपती बाप्पांना मला अभिषेक घालायचा होता. पण थोडंसं निवांत देवपूजा झाली ना म्हणजे मनाला शांती मिळते आणि तसली होती की बाबा व्यवस्थित झालंय सगळं. सकाळी कामाची थोडी घाई गडबड होती ना, त्यामुळे मी गणपती बाप्पांना अभिषेक घातलाच नव्हता. तर संध्याकाळी अभिषेक घालन म्हणलं होतं 3-4 वाजता किंवा 4-5 वाजता घातलं संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस तरी पण चालतं. तर त्याआधी म्हणलं आता राजू कामावून आलाय, सगळे निवांत झालेत, सागर पण कॉलेजवरून आला होता, सगळ्यांना एकदा चहा करून देते आणि त्यानंतर मग अभिषेक घालायला लागते. पण सकाळी सागरने किराणा आणून ठेवला होता, तो पण लावायचा होता मला. तर राजू काय म्हणतो, मी किराणा लावतो म्हणला सगळा, तू पहिला चहा ठेव म्हणला गरम गरम, एकदा पावसात भिजून आलोय म्हणला, लय गार वाजले मला. तर म्हणलं ठेवते चहा, थांबत आहे मला का कुठं किराणा भरून ठेवायचा आहे, फक्त इथं ठेवून द्यायचं आहे म्हणलं कप्प्यांच्यात. कारण मी ना किराणा अजिबात इकडं तिकडं बरण्याच्या डब्यांच्यात अजिबात भरत नाही. कारण काय होतं, आपण इकडं तिकडं बरण्याच्या डब्याच्यात भरलं ना ते किराणा, कधी कधी आपलं लक्ष जात नाही त्या वस्तूकडं आणि मग त्याला आळ्या किड्या लागतात आणि ते खराब होऊन जातं. त्यामुळं मी बरण्याच्या डब्यांच्यात अजिबात किराणा भरत नाही, सगळं इथं ठेवून देते 2 कप्प्यांच्यात. म्हणजे कोणती वस्तू संपली काय सगळं लक्ष जातं, किंवा कोणत्या डाळीला कोणत्या कशाला आळी किडे लागलेत ना ते लगेच मी मध्ये मध्ये असं नीट करत राहते. थोडं ऊन पडलं ना लगेच मी ताटामध्ये परातीमध्ये लगेच टेरेसवरती ठेवून देते उन्हाला, तर ते छान राहतं. मग छोट्या बरण्यांच्यात मी फक्त सोडा जिरी मोहरी हे भरून ठेवत असते. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, तर तुम्हाला सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज चतुर्थीमुळे मला मोदक बनवायचे आहेत आणि आता गणपती पण जवळच आलेत ना, तर म्हणलं चला मोदकासाठी आपलं तांदळाचं पीठ बनवून ठेवावा. तर मी मोदकसाठी घरीच तांदळाचं पीठ कसं बनवते ना ते तुम्हाला दाखवते. तर बाजारातून जर आणलं आपण इमर्जन्सी ते पीठ तांदळाचं ना, त्याच्यापासून अजिबात व्यवस्थित मोदक बनले जात नाही, ते तुटले जातात. त्यामुळे मी घरीच पीठ बनवत असते. तर तुम्हाला ते पीठ कसं बनवते, मोदक कसे बनवते याची रेसिपी पण मी आज तुमच्याशी शेअर करते. तर मोदकसाठी पीठ बनवते ना, त्यासाठी मी अर्धा किलो रेशनचे तांदूळ, अर्धा किलो आंबी मोहर आणि अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ असं घेत असते. तर मी थोडंसं जास्तच पीठ बनवते, कारण आम्हाला घरात सगळ्यांना उकडीचे मोदक खूप आवडतात ना, मी जास्त करत असते. आणि गणपती बाप्पांची मोठाले मंडळ असतात ना, मोठाले गणपती बसवतात, तिकडं पण मी मोदक बनवून देत असते जरा, त्यासाठी मी जास्तीचं पीठ करत असते. आणि जरी पीठ उरलं ना त्यामध्ये मी तांदळाची मस्त भाकरी बनवत असते. तर तांदळाची भाकरी पण आम्हाला खूप आवडती, त्यामुळे मी 1-1.5 किलो असं तांदळाचं पीठ करत असते. आणि आपल्याला तांदळाचं पीठ थोडंसं कमी करायचं आहे ना, तर आपण तांदूळ थोडे थोडे कमी पण घेऊ शकतो, 1-1.5 किलो तरी पण चालतं. तर याने काय होतं, एकदम चिकटपणा येतो त्या पिठाला आणि मोदकाच्या जे आपण पाकळ्या करतो ना, तर त्या एकदम व्यवस्थित पडल्या जातात आणि आपले मोदक अजिबात तुटले जात नाही, एकदम छान होतात. सागर हे तांदूळ दळाने ना बाबू, चल एकदम बारीक दळा म्हणावा, मोदकसाठी दळायचंय म्हणावा, एकदम बारीक दळा, मोठा नका ठेव म्हणा. आणि मोजलं नाही त्यांना म्हणा, अंदाज दिले मम्मीनी किती आहेत बघा म्हणा, त्यानुसार पैसे दे, मग कपाटातून पैसे नाही जा. तर पाऊस संपला होता, पण आभाळ एवढं गडद भरून आलेलं होतं ना, त्याला म्हणलं थोडी थोडी झिमझिम चालू आहे, पण तसंच जातो आता, नाहीतर पुन्हा पाऊस यायला लागायचा आणि दळणं नाही व्हायचं, माझे मोदक पण व्हायचे नाही. तर तो गेला मग दळायला. तर हे सगळे दिवे मी आता घासायला घेतलेत. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात की ताई तू देव कशाने उजळती, देवाचे भांडे कशाने उजळत असते. तर देवांचे जे टाक आहेत, देव आहेत ना, ते मी श्रीजल ब्रुजल या लिक्विडनी स्प्रे मिळतो त्याने उजळत असते. आणि जे चांदीचे टाक आहेत ना, ते कोलगेट पावडरने मी उजळत असते, खूप छान निघतात. आणि हे दिवे आहेत ना, तेलकट मेंचट झालेले, हे काय त्या लिक्विडनी वगैरे निघत नाही. तर हे चिकट मेंचट झालेले दिवे मी कशाने उजळत असते ना, तेच मी तुम्हाला आता दाखवते. तर हे एकदम मेंचट झालेले आहेत बरं का, तुम्हाला दाखवायचं पण होतं. बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत होतं की आम्हाला दाखवा, त्यासाठी म्हणलं हे दिवे मी सगळे तसेच ठेवते. आता त्यासाठी मी काय केले, आता 1 चमचा खाण्याचा सोडा, 2 चमचे म्हणजे 2-3 चमचे घ्यायचे चांगले डिटर्जंट पावडर, आपला कपडे धुवायचं पावडर, आणि 2 लिंब घेतलेत. तर पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवले गॅसवरती. पाणी एवढं घ्यायचं ना की सगळे दिवे आपले त्याच्यामध्ये बुडाले जातील. तर माझे भरपूर दिवे होते ना, त्यासाठी मी अर्ध पातेलं पाणी घेतले आणि चांगलं त्याला उकळी यायला लागली, आता गरम झालंय. त्याच्यामध्ये आता हे 2 लिंब आहेत ना, ते पण पिळायचे, खाण्याचा सोडा
आपले कपडे धुवायचा निरमा हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये आणि एक उकळी म्हणजे यायला लागली उकळी ना लगेच सगळे दिवे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि दिवे टाकल्यानंतर आहे ना हलकी उकळी येऊन द्यायची आणि सगळं ते पाणी ना झाकून ठेवून द्यायचं. 15-20 मिनटं झाकून ठेवून दिलं ना गरम गरम याच्यातच घासायला लागायचे बरं का दिवे, नाहीतर मग ते थंड झालं ना मग पुन्हा व्यवस्थित निघत नाही. तर ते गरम गरम पाणी वगैरे दिवे गरम आहेत ना ते अलगद धरायचेच कशांतरी व्यवस्थित आणि ते घासायला लागायचं. गरम पाण्याने घासले मग तर चांगलंच आहे, एकदम चकाचक निघत आहेत. कुठं असं कानेकोपऱ्यात जरी ते मेनचट जाऊन बसलेलं असेल ना दिव्यामध्ये ते सुद्धा निघलं जातं बरं का. हिरवी घासणी असतील जरा खरबुडी पहा तर त्या घासणीने असे दिवे घासून घ्यायचे, एकदम चकाचक निघले जातात. आणि आपण पाण्यामध्ये निरमा सोडा आणि लिंब टाकून जे पाणी उकळून त्याच्यामध्ये हे गरम केलेले असतात ना दिवे, त्यामुळं काय होतं दिव्यांचा सगळा चिकट मेनचटपणा निघून गेलेला असतो. त्यामुळं आपण आहे ना ह्या घासणीने थोडंसं घासून घेतले ना एकदम चकाचक निघत आहेत दिवे. तुम्ही बघू शकता ह्या समयला आहे ना पितांबरीची सुद्धा गरज पडली नाही, तर नुसते घासणीने घासलेत नाही दिवे तरी एकदम मस्त निघलेत. फक्त आपण काय करायचं त्या गरम पाण्यातून दिवा काढायचा आणि लगेच घासून घ्यायचा, एक 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 दिवा काढायचा आणि घासत राहायचं, तरच एकदम छान निघले जाते. ते एकदम थंड पूर्ण झाले ना दिवे तर मग जरा थोडंसं त्रास होतो घासायला, बाकी काही नाही. तर मोठी समय पण आता ही मी घासून घेते बघा. तर असे चिकट मेनचट झालेले दिवे आहेत ना पाण्यामधून जर उकळले नाही ना आणि तसेच जर घासणीने घासायचे म्हणलं ना तो चिकट मेनचट पण अजिबात निघत नाही बरं का, खूप त्रास होतो. तर तुम्ही बघू शकता एकदम चकाचक असे दिवे निघलेत, एकदम चमचम करते ताटं, त्यानंतर समया दिवे. फक्त जी कळशी आहे ना म्हणजे तांबे आहे ना तर त्याला मी पितांबरी वापरली, बाकीच्या यांना काहीच पितांबरीची सुद्धा गरज पडली नाही. आणि हे छोटाले नंदादीप असतात ना त्याच्यामध्ये आपण वात घालतो ना तर ते वात घालायच्या तिथे आहे ना तेलाने असं मेनचट होतं आणि ती वात सुद्धा व्यवस्थित खाली म्हणजे जात नाही. त्यामुळं आपण असे पाण्यामधून जर दिवे उकळले ना तर सगळे छिद्रे मोकळे झाले. तुम्ही बघू शकता ते सगळं पाण्यामध्ये उकळल्यामुळं ते फुगतं असं चांगलं सॉफ्ट होतं आणि सगळं निघून येतं, एकदम व्यवस्थित दिवे क्लीन झाले जातात. अजिबात म्हणजे काळपटपणा राहत नाही, काहीच नाही. नाही हे फक्त बॉटमची हाईट आहे आपली, त्याच्यावरती टॉप मग आपलं वरती वर जाईल ते लय हाईट त्यामुळे ही घेतली जेवढी हाईट ही घेऊ तेवढी ती वरती जाईल. हा ती लय हाईट होईल बघा एवढं 7.5 फुटाचं ठीक आहे. काय होईल लय वर नको जायला काय होईल ते असं पण जाणार आहे ना वर ना असेल तर आपलं स्टोरूम बनवलेलं आहे ना, स्टोरूमच्या पलीकडं सोलर आहे आणि सोलरच्या त्याच कोपऱ्यामध्ये आपल्याला हाट बनवायचं आहे वरती आणि हाटलाच आपल्याला झुला बनवायचा आहे मस्त चोपाळा. तर त्याचंच माप घ्यायचं काम चालू होतं. संध्याकाळी ते भैया आले आणि माप घेऊन म्हणले थोडा वेळ मी काम करतो 8-9 वाजेपर्यंत आणि मग जातो म्हणले. आणि मी सगळे दिवे घासून काढले ना तर मी ॲप्रन नव्हतं लावलं त्यामुळं ते ड्रेसवर उडालं होतं, ड्रेस खराब झालता तर मी ड्रेस चेंज केला. मग हीच ना अशीच ना फक्त गोल येणार ना नाही गोल प्लेट येणार याला इथं गोल येणार अशी आहे ना आणि याला साईडने काय होईल तसं करू आणि काय करू साईडने ना याला पायाला लागावं नाही म्हणून असं लागत पण याच्या जवळच येत नाही कोणी बोलतो कलर लागेल साईड आपण हे टेरेसला लगेच वॉटरप्रूफिंग कलर करून घेऊ ना. उचला काय होय हेच नाही हातात ते एवढं मजबूत होणार आहे, मग नाही हारायचं नाही. याला सपोर्ट आहे पॅक केलेलं आहे ना ते नाही आलं ते त्याच्या हिशोबाने मटेरियल बरोबर टाकलेलं आपण. तर संध्याकाळचा प्रदोष काळ होतच आला होता, म्हणलं आता संध्याकाळची दिवाबत्ती पण करावा आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा राहिला होता कामाच्या याच्यामध्ये. तर गणपती बाप्पांना अभिषेक पण घालते म्हणलं आता. तर आपल्या जुन्या परंपरेनुसार असं सणवार व्यवस्थित साजरा केला नाही ना मला तर असं इतकं चुरचूर लागून राहते ना मनाला, तर मी असं उशीर का होईना पण थोडंफार असं साजरं करत असते. तर अंगारकी संकष्टी चतुर्थी होती ना, म्हणलं गणपती बाप्पांना अभिषेक घातल्याशिवाय मला काही करमणारच नाही. तर गणपती बाप्पांना मी अभिषेक घालते आणि रोजची देवपूजा तर सकाळीच झाली होती. आणि ही सरस्वती मातेची फ्रेम आहे ना, आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत ना विनीता ताई,
तर त्या मुंबईला राहतात. त्यांनी मला ही म्हणजे त्यांच्या मुलींनी ही फ्रेम आणि विनीताताईंनी मला ड्रेसचं कापड पाठवून दिलं होतं. तर ते ड्रेसचं कापड मी ड्रेस शिवायला टाकलं आहे. आणि ही विनीताताईंच्या मुलींनी फ्रेम दिलेली, ती फौजी साहेबांनी मस्त फ्रेम करून आणली आणि ती पण आज पूजेमध्ये ठेवते म्हणलं. त्यानंतर मी हॉलमध्ये लावण. मग सरस्वती मातेची फ्रेम आहे ना हॉलमध्ये लावणं खूप शुभ मानलं जातं, विशेष म्हणजे पूर्व किंवा ईशान्य दिशेला. यामुळे घरात सकारात्मकता आणि ज्ञानाचे वातावरण निर्माण होतं असं म्हणतात. तर हे पहा, काही ना काही असं ठाकटूक ठाकटूक थोडाफार आवाज येतोयच, कारण आपल्या चोपळ्याचं झुल्याचं काम चालू आहे टेरेसवरती. आणि आपल्या डाव्या साईडला एक काम चालू आहे घराचं, उजव्या साईडला पण एक काम चालू आहे घराचं. 2 कामं चालू आहेत ना, सारखं खरखूर खरखूर आवाज येत राहतो. त्यामुळे शक्यतो मला ओव्हर व्हॉइसच करावं लागतं असं व्हिडिओमध्ये. तर गणपती बाप्पांना मी अभिषेक घातला, थोडे तांदूळ ठेवले, तांदळावरती हळदी कुंकू वाहिलं, गणपती बाप्पांना स्थान दिलं. पुन्हा गणपती बाप्पांना मी हळदी कुंकू, अक्षता वाहिल्या, फुल व्हायचं, नमस्कार करून गणपती बाप्पांना दुर्वा, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हे दाखवते. आणि मोदक बनवायचेत मला, तर लगेच मग मोदक बनवायला लागते. तर मोदकाचं नैवेद्य मी नंतर दाखवून आता केल्यावर. तर मोदकाची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि कोणतीही पूजा म्हणलं ना तर रांगोळीशिवाय ती अपूर्णच वाटते. तर छोट्याशा फरशीच्या तुकड्यावरती मी अशी गणपती बाप्पांचीच रांगोळी काढते म्हणलं. तर फरशीच्या तुकड्यावरती का काढते मी, कारण ती ना खाली जर फरशीवर रांगोळी काढली ना, ती भरायची म्हणलं ना खूप असं कचकच होती सगळ्या फरशीवर, सगळी पांगल्या जाती. आणि त्या फरशीच्या तुकड्यावरची जी रांगोळी आहे ना आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर झाडांच्या टाकून द्यायची आणि नवीन काढायची ती फरशी पुसून वगैरे, तर सोपं पडतं. त्यामुळे मी अशी फरशीच्या तुकड्यावरतीच काढत असते रांगोळी. तर मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाने मी अभिषेक घालून अगदी छोटीशी पूजा अशी केली होती. आणि हे पाहता पूजा मी रोजची पूजा सकाळीच केली होती. तर संध्याकाळपर्यंत हे जास्वंदीचे फुलं आहेत ना मस्त फुलेल राहतात आणि ते संध्याकाळ झाली की एकदम असे कोमजून जातात. तर संध्याकाळी कोमजून गेले ना, मला ते सुकलेले फुलं मंदिरामध्ये अजिबात आवडत नाही, मी ते संध्याकाळी काढून टाकत असते. मग आता मोदक बनवण्यासाठी मला ओलं नारळ पाहिजे होतं ना, तर 2-3 नारळ फोडले मी आणि ते मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून काढले. तर कढईमध्ये थोडंसं गावरान तूप घेतलं, त्याच्यामध्ये नारळ घालते. आता जेवढा नारळाचा चव आहे ना त्याच्या अर्धा आपल्याला गुळ घ्यायचा आहे, म्हणजे जास्त गोड पण होत नाही, जास्त फिका पण होत नाही. हवं तर थोडाफार आपण वाढवू शकतो आपल्याला गोड जर जास्त लागत असलं तर. आणि गुळ असा चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन वितळला जातो. तर चांगलं आता हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे जे नारळाचं जे दूध असतं किंवा ते ओलसरपणा असतो ना तो कमी झाला जातो आणि आपले मोदक मग फुटल्या जात नाही. तर याच्यामध्ये मी आता विलायची पावडर घालते फक्त. हवं तर आपण खसखस घालू शकतो, ड्रायफ्रूट घालू शकतो, काजू, बदाम, त्यानंतर बेदाणे हवं ते घालू शकतो. पण मी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवते ना, त्यामुळे मी जास्त काही नाही घातलं. आता मोदकाचं सारण छान परतून झालं, साईडला उतरून ठेवलं मी. एका पातेल्यामध्ये मोदकाचं पीठ मळण्यासाठी गरम करायला पाणी ठेवलं गॅसवरती. आणि टेरेसवरती चोपळायचं काम चालू आहे ना, तर म्हणलं काम कुठपर्यंत आलंय काय, चक्कर मारून यावा. तर हे पहा, आता वरती हाट बनवायचं ना चोपळ्यासाठी, त्याचं काम चालू होतं. आणि अंधार पडत आला होता तरी पण काम चालूच होतं. आता टेरेसवरून खाली आले मी आणि 2 वाटी मी पाणी उकळायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये अर्धा चमचा गावरान तूप घालते मी, जास्त पण नाही घालायचं. आणि जेवढं पीठ घेतलंय ना, जेवढं पाणी घेतलंय ना आपण तेवढंच पीठ घ्यायचंय, म्हणजे 2 वाट्या पाण्याला 2 वाट्या पीठ घ्यायचंय. आणि पीठ चाळून घ्यायचंय. तर पीठ चाळून घेतलं मी आणि एकदम बारीक दळून दिलंय त्या भैयाने, त्यांना सांगितलं होतं एकदम बारीक दळून द्या मोदकसाठी. तर मस्त दळून दिलं त्यांनी, चाळून घेतलं पीठ थोडंसं, कारण गिरणीमध्ये काय एकच धान्य दळलेलं नसतं, बऱ्याचशा प्रकारचे धान्य दळतात ना, ते थोडाफार घास राहतोच गिरणीमध्ये आणि त्या पिठात मिक्स झाला जातो, त्यामुळे थोडंसं चाळून घ्यायचं. तर हे 2 वाट्यावर मी पीठ घातलं त्या पाण्यामध्ये आणि पटपट हलवून घ्यायचं आणि 10-15 मिनटं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे ते पीठ छान वाफवलं जातं. आणि 10-15 मिनटानंतर मी आता हे पीठ एका परातीमध्ये काढून घेते आणि थोडा थोडा पाण्याचा हात लावत आपल्याला एकदम मस्त मळून घ्यायचं आहे ते पीठ, म्हणजे हाताला सुद्धा चिपकलं नाही पाहिजे, एवढं छान मळून घ्यायचं आहे. तर पाणी किती लागतं ना ते तांदळावर सुद्धा डिपेंड असतं बरं का. त्याच्यामध्ये आपण रेशनचे तांदूळ पण घातलेले आहेत ना,
तर थोडंफार पाणी जास्त कमी लागू शकतं. तर थोडं थोडं कोरडं मला वाटत होतं जरा पीठ, त्यामुळे मी थोडा थोडा पाण्याचा हात लावून हे पीठ एकदम मस्त मळून घेतले. तुम्ही बघू शकता अजिबात हाताला सुद्धा चिपकत नव्हतं. आता मोदक बनवण्यासाठी आपण जी हाताने वाटी बनवतो ना, तर ते नाही करत बसत मी. आता तेवढा वेळ पण नव्हता, मला स्वयंपाक पण करायचा होता ना. तर पुरी यंत्रावरच मी थोडंसं असं दाबून घेते हलकं. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त जाड पण नाही करायचं, मीडियम करते आणि अशी पाऱ्या बनवते पहा, अशा कळ्या बनवते त्या वाटीला, म्हणजे पिठाच्या त्या लाटीला. आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये सारण भरून मस्त मोदक बनवते. तर सोपं जातं हे पहा. जास्त पण नाही कळ्या पाडल्या मी, म्हणजे जास्त मोठा उंडा नव्हता घेतला, त्याच्यामुळं थोड्याशाच कळ्या पडल्या त्याला. जास्त जर उंडा मोठा घेतला ना तर जास्त कळ्या पडतात. तर तुम्ही बघू शकता हलक्या हाताने अशा म्हणजे एका डायरेक्शनने अशा कळ्या फिरून घ्यायच्या, म्हणजे त्या कळ्या मोडल्या जात नाही आणि एकदम व्यवस्थित आपला मोदक तयार झाला जातो. तर एक्स्ट्राचं वरचं पीठ आहे ना मी काढून घेते आता, हाताला थोडंसं पाणी लावून, कारण हाताला चिपकतं ना ते, खूप चिकट पीठ असतं. तर वरचं जास्तीचं पीठ मी काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा कळ्या पडल्यात मोदकाला आणि छान मोदक झालाय आपला. तर बाकीचे पण मी असेच मोदक तयार करून घेते आता. आणि अजून मी 2-3 प्रकारे मोदक बनवत असते, तर ते पण मी तुम्हाला अजून एका पद्धतीने दाखवते. त्याआधी आता हे थोडे मोदक बनलेत ना, ते मी वाफायला ठेवते, म्हणजे नैवेद्य दाखवते. संध्याकाळची वेळ झाली होती ना, तर गणपती बाप्पांना, देवांना नैवेद्य दाखवते आणि मग बाकीचे मोदक झाले ना, गरम-गरम लगेच मुलं खातील. तर सगळ्यांनाच मोदक खूप आवडतात. तर हे पहा अजून एक मी तुम्हाला मोदक करून दाखवते आणि अजून एका पद्धतीने करत असते ना मी मोदक, तो पण दाखवते. हे पहा छान अशा पाकळ्या पडल्या जातात बरं का. आणि सारण आहे ना, सारणाचे छोटे-छोटे असे गोळे करून ठेवायचे, बॉलसारखे छोटे-छोटे. आपल्याला जसं सारण लागतंय त्याप्रमाणे बॉल बनवलेत मी आणि मग ते सारण घालायला बरं पडतं. तर देवांना नैवेद्य दाखवायचा म्हणलं ना, असं ताट भरून मस्त, त्यासाठी मी असा चमचा आणला होता. भात त्याच्यात भरते मी आणि ताटामध्ये असा पालथा घातला की त्याच्यावरती छान असं वरण सोडता येतं आणि ताट एकदम मस्त भरून वाटतं नैवेद्य ते, नाही का. त्यासाठी मी हा चमचा घेतला होता. तर चमच्याला आतून मी थोडंसं पाणी लावलं, म्हणजे मोदक तो अलगद बाहेर निघला जाईल. तर पीठ घातलं पाणी लावून थोडंसं मी त्या चमच्यामध्ये आणि हाताला पाणी लावायचं आणि मध्ये असा मस्त गड्डा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे सारण घालायचं. तर सारणाचे मी त्यामुळं एकदम मीडियम साईजचे असे मस्त बॉल करून घेतलेत आणि जास्त वाटलं ना सारण थोडंसं ते काढून घ्यायचं आणि म्हणजे मोदक फुटणार नाही. तर सारण घातल्यानंतर हे थोडं थोडं असं प्रेस करायचं, त्याचं तोंड आपल्याला बंदच करायचं आहे ना. तर हलक्या हलक्या हाताने असं तोंड त्याचं बंद करायचं, म्हणजे त्या कळ्या आहेत ना मोडल्या जाणार नाही. तर तुम्ही बघू शकता त्याचं तोंड असं मी बंद केलंय. एकदम छान असा मोदक झाला जातो बरं का. तर मोदकाला आपल्याला अशा हाताने पाकळ्या नाही ना पाडता आल्या, मोदक नाही तयार करता आला, तर अशा याने आपण त्यात चमचा मिळतो एक, त्याने असं आपण मोदक तयार करू शकतो. किंवा आजकाल मोदक तयार करण्याचे साचे पण मिळतात ना, तर त्या साच्यापासून पण मोदक कसे तयार करायचे नेक्स्ट टाईम मी ते पण दाखवेन तुम्हाला. आता हे 2 पद्धती मी तुम्हाला दाखवल्यात. आता मोदक कसे तयार करायचे. तर पहिली बॅच मी काढून घेते आता आणि मोदकाची दुसरी बॅच मी ठेवते वाफवायला आणि देवाला नैवेद्य पण दाखवते म्हणलं. तर हे पहा मस्त असे वाफवलेत मोदक. तर तुम्ही बघू शकता मस्त असे मोदक तयार झालेत. गरम-गरम मोदक खूप छान लागतात बरं का खायला. तर नैवेद्य दाखवते मी आता. तर चला आजचा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.